श्री स्वामी समर्थ. भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. पण जेव्हा आपली तुळस सुकते त्यावेळेस ती फेकून न देता तिचं काय करायचं, अशा पद्धतीनं काड्या जमा करायच्या आणि त्याचा एक गठ्ठा तयार करायचा. आता हा गठ्ठा तयार केल्याच्या नंतर त्याला एक कलरचा कलावा गुंडाळून घ्यायचा. कलरचा कलावा गुंडाळल्याच्या नंतर तुम्ही जितक्या काड्या गुंडाळताल त्याला दोऱ्याने अगदी घट्टसर करायचं, याला कलावा म्हणतात. आणि कलावा घट्टसर केल्याच्या नंतर त्याचा बंच तयार करायचा आणि तो एका गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायचा किंवा तुमच्या घरामध्ये जे काही शुद्ध तूप आहे त्याच्यामध्ये तुम्ही भिजत घालून ठेवू शकता. आता हे केल्याच्या नंतर गुरुवार, शुक्रवार किंवा एकादशी, त्याचबरोबर पौर्णिमा, अधिक मासामध्ये जेव्हा जेव्हा भगवान श्री हरिविष्णूंचा वार असतो त्या दिवशी तुम्ही हा कलावा, गुंडाळलेला कलावा तुपामध्ये भिजवलेला प्रज्वलित करायचा फोटोसमोर किंवा तुम्ही देवघरामध्येही श्री हरिविष्णूच्या मूर्तीसमोरही प्रज्वलित करू शकता. केल्याच्या नंतर कोणता मंत्र म्हणायचा तो सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याचबरोबर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः किंवा तुम्ही पुरुष सुक्तही घेऊ शकता. ही सेवा घेतल्याच्या नंतर घरामधली सगळी नकारात्मकता निघून जाते, घरात कसली अशुभता राहत नाही आणि भगवान श्री हरिविष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती सतत राहतो. श्री स्वामी समर्थ.